तर सर्वात आधी आपण फॉर्म शीट घेतलेली आहे आणि खाली व्हाईट पेपर घेतला आहे जेणेकरून तुम्हाला दिसेल। त्यानंतर त्यावर मी राऊंडसाठी एक ताटली वापरलेली आहे। त्यानंतर सेकंड राऊंडसाठी त्यापेक्षा थोडी छोटी मार्कर पेनने आखून घेत आहे। त्यानंतर प्लेटचा वापर केलेला आहे। नंतर वाटी, म्हणजे मला जसजसे आकार हवे होते त्यानुसार। त्यानंतर वरच्या भागामध्ये एकसारखे पानं यावेत म्हणून त्यासाठी मी वरच्या मार्किंगमध्ये पानं काढून घेत आहे। असेच आपल्याला पूर्ण राऊंडभर पानं काढून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी कत्रीच्या साहाय्याने आपण त्याला कट करून घेऊ। व्यवस्थित असं कट करायचं आहे जेणेकरून ते काही उरणार नाही। त्यानंतर मी फरच्या या वूलनचा वापर करत आहे आणि ग्लूने सर्वात आधी आतल्या भागामध्ये छान असं व्यवस्थित त्याला चिपकवून घेते। आतला भाग आपल्याला पूर्ण असा गुलाबीने झाकून घ्यायचा आहे। तर ग्लूगनच्या मदतीने आपण व्यवस्थित असं त्याला पॅक करून घेऊ। कत्रीने कापून त्याला अलग केल्यानंतर वरच्या भागामध्ये आपण बदामी कलरचा वापर करत आहे। तर वरच्या आकारामध्ये आपण पूर्ण असा व्यवस्थित बदामी कलर लावून घेऊ। त्याचे 2 राऊंड मावत आहे तिथे। त्यानंतर थर्ड राऊंड आपण घेत आहे पिवळ्या कलरचा। तर पिवळ्या कलरने सुद्धा आपण त्याला व्यवस्थित पॅक करून घेऊ। तर आता हे झालं आपलं मधातला राऊंड। त्यानंतर आपल्याला वळायचं आहे पानांकडे। तर गुलाबी कलरचे पानं करणार आहोत। तर आपण त्यामध्ये व्यवस्थित पानाच्या आकारावर गुलाबी कलरच्या फरचा वापर करून त्याला व्यवस्थित असं पॅक करून घेऊ। तर अशा पद्धतीने पूर्ण पानं आपण कंप्लीट करून घेऊ। तर आता आपण आपली ही सर्व पाने व्यवस्थित करून घेतलेली आहे। तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पूजेसाठी रांगोळी म्हणून आपण याचा छान वापर करू शकतो।